तुझी मावस बहीण तुझ्यापेक्षा लई भारी दिसते बाबा. आता नाही इंस्टाला फोटो टाकायला लागली. होय का मी चांगली दिसत नाही का? तुलाही भारी दिसते. तुझं तर काय नाव सरच आहे. तू लाईक करू काय तिच्या फोटोला? माझ्या फोटोला कधी केलंय का आजपर्यंत लाईक? तुला लाईक करायच्या लायकीच आहे का? आ लाईक करा. ए राहुल, राहुल कुठे? का पाहुणं? राहुल राहुल असं दाराव गेला असं. पैसे आणले 2 लाख रुपये त्यांनी, त्याचं व्याज नाही दिलं. काय? हा कवा? कवा म्हणजे बरंच दिवस झाला आणलेले. तेव्हा राहुल नाही ते बाब दुसरा राहुल असं जमदार. हा नाही नाही हेच राहुल आहे. आण नाव काय म्हणला? कोणचे कोणते द्या? राहुल चखाले, राहुल चखाले. हे आमचा खाली मग आमचा दारा भाऊ म्हण. आणि मग तेच आहे ना, त्यांनीच घेतलेत ना 2 लाख रुपये व्याज देत होता. आधी देत होता याच, पण आता 2 महिने झाले व्याज टाकलेलं आहे. राजेश्री आतमध्ये बसले असतील ना आता मेकअप करत. आता कशाला येते बाहेर लवकर? नवऱ्याने काही कुटाने करून ठेवले काय माहिती. काय झालं ती काय बघ तुझ्या नवऱ्याने या भाऊ केलाय काय? तुझ्या नवऱ्याने काय 2 लाख रुपये आणलेले त्या याजानी. आता तसं व्याज मिटत होता आधी, पण आता 2 महिने झालं व्याजच नाही मिटलं. कशाला काढलं पैसे येतात तुम्ही? मला काय माहिती कशाला काढलं तुम्ही? ही बाहेरची पैसे काढाय नाही. राहुल राहुल गळ्यातलं डागडुक कराय काढलं होतं का? सांग खरं खरं बाया. हा ते डाग का काय केले जोन लय मोठे हा केलते जोन डाग हा काय केले. नटायला लागते ना सारखं, मग करणच ना व्याजाने पैसे काढणारच ते ना. म्हणले बा, या सारखं डाग मेकअप करायला कुठे झुमके घे. पैसे हा गाण ठुले का? काय नाही आमच्या पैसे काय नाही ठेवलेलं. ते डाग करायचेत म्हणले बा काहीतरी म्हणले. बरं झालं काय बरं झालं 2-2.5 लाख रुपये काढले तर काय बरं झालं? डाग नाही ठेवून काढले, करून आणले ना बायकोला डाग. येडा खोळा आणि बांधतात खिळखोळा बा. हा त्यांनी लय काय शान गाण- तुम्ही. त्यांनी काय गाण ठुले का म्हणलं घरची जमीन जुमला ती नाही 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 तसलं नाही. मग मी कशाला आला असतो? मग तर जमिनीत आला असतो मी. याला काय करणार? तू कुठे बोले त्याला? काही ठुला असतं तर मग काय. फोन करू ना मग. दादाला जर कळालं ना यांनी पैसे आणले याच्यानी तोंड दादाची इमान टायरची वाहन असेल. मी घेतले का? तुझं नाव राह तुम्ही डाग केल्यात म्हणतात ना सावकार. डागालाच घेतले, डागच म्हणते. डाग केलेत ना गळ्यात पाणी आण घालायला. जा. नाही तर बसन बोकांडी सावकार पण आण पाणी. जगालाच घेऊन घेऊन ये पाणी. या या बसा बसा बसा. मी खाईन म्हणून कसं नेलं बघते मी. खाऊन दिला का तुला का? खाऊन खाऊन डबरी झाली. उगारा बसा. मला माहिती नाही तुम्ही डाग आणलेलं कधी आपलं पैसे घेतले तुमच्याकडून. बरंच दिवस झालं घेतले तर डाग का काय करायचे कसं टाक्याने घेतलं? मंडळीला. 25 रुपये. 25? हा काय झालं? हा एवढी काय लागते आता? अहो जीव चालता किती पाणी घ्या पाणी घ्या. तुम्ही झाले मला द्या 25 रुपये टाक्याने पैसा. हा मग काय मी काय तुमच्या घरी घेऊन आलतो का? ते बी म्हणा दलित आता आई एवढी विका जमीन गुरबिर विका आणि त्यांचे पैसे द्या. द्या तेवढं बरं होईल दिलं तर. हा तुला काय आपलं बसून बोलायला. राजश्री राहुलला बोलून जा. हा ते घरी नाहीत माहित नाही का तुम्हाला बाहेर त्याला गेली फोन लाव काय बाई बाई फुगीरपणानेच बोलती, काय आवाज वाढवून बोलती. तुला कळतंय का बाबा पैसे नाही आलाय म्हणल्यावर बोलून जा ना आज जा. ती मला कशाला बोलती मला? पार ए, पायापर्यंत त्याला गंटलं बोलून घ्या बाबा. सुंटाला वाद करून तुमचा परत करा, पण मला आजवर माझं सांगा. मिठू मिठू काय म्हणतोय मग ते तुम्हाला काय देतो म्हणला का नाही? देत होते ना ते आजवर महिन्याच्या महिन्याला मिटवायचे. आता 2 महिने झालं थकलेत. किती वेळा थकले यार? हा 2 महिन्याचं थकलेलं आहे 2 लाखाचं. अयो इतकं थकले. हा इथं त्याला दाढी करा बिलेट नाही. आता ती मला काय झालं तसल्या अडचणी तुम्ही पण सांगताय. इतरायचं असताना मग तू कोणाचा पोऱ्या, तुझं नाव काय, गाव काय, तू पैसे घेतलं कशाला घेतलं, काय केलं, कशाला घेतलं आता सांगितलं. ते ऊस आहे 10 एकर, ऊस गाय आता 50 माझ्या आणि 100 लिटर दूध आहे. काय करतो ते नुसता पितो. आहे. तेच म्हणलं पण दोघांचं आहे सगळं. हा दोघांचं आहे. आणि अर्धा इकून भरूती. काय नाही इकून आणि हा विकायला इकायलाच लागलं. बसली. कसं इकून त्यांच्या आई बापांनी नका बोटाने कमवलेलं इकायलाच बसलीस तेवढं. काही कळतंय का हा, बाई? ग बसलंय शानीस कळतंय मला. दुसरा घरी ग बसता का कालवाला तिला सांगा मला काय सांगायला लागलं. तिला सांगा ना. बडबड करतात. बरं तुम्हाला येस देऊ आणि मुदल देऊ. थांबा त्याला येऊ द्या. राहुल कसा आहे ना, फोन लाव ना त्याला. कसा आहे ना त्यो? अहो येते की भाऊजी काय हो तुम्ही आता कसं येईल? ए ग बसायचं तर बटक भवानी. लय तेच केलं आम्ही. म्हणलं आता कसं कोणा- येईल? कोणी एकदा कोणी पैसे नाही काढले. आता कसं लय येईल? केलं लय केलं. तुला तर बोलावं का त्याला लावा बुवा? तेच म्हणलं. बरं तर पैसे मागावा का तुमचंच ऐकून घ्यावा? ते बोलू नाही बाई कुशानी माझी होय काय चुकी त्याची आहे का माझी त्यामध्ये? विषयाने नाही. हा? ती काय का असताना चुकी तुझीच आहे. तुला पायापर्यंत घंटा करावं लागली 100. आ घरगुशावणी करा जाऊन रट्यात खाली पाडील. तहान नाही लागली तुझी, तहानच पळून नाही. हा हे काय तू बाजूला. तेच आहे तर. किती किती तू पुढं ये इकडे पुढं ठीक आहे हेच आहे ना. हा, या बसा. तिकडं पलीकडे. इथं थांब. सावकार काय म्हणतात बघी. आता 2 महिने झाले तर याच नाही दिलं काय नाही. आधी दिलं न परत 2 महिने झाले थकले.
आणि ती 2 लाख बया, रुपये ती जसं गळ्यातलं काही का काय माहीतच करायचं नाही, असा बाबा होतं तोंड करायला मंडळीला काय असं हा असं म्हणून आणलं होतं. देणारच होतं परवा दिवशी ती गाई काय वा पैसे कशाला घेतलं होतं आता पैसे का घेतलं होतं अरे आता काय तुम्हाला 100 लिटर दूध आहे तुम्ही म्हणले अजून पुन्हा ऊस गेल्यावरती असलं काय कशाला घेतलेलं सांग ना कशाला घेतलेलं पैसे ती गाई काय काढली म्या गायला हात लावू नको काय पैसे संबंध आहे? आले तुला पैसे देतो कशाला घेतलेलं सांगलं की पैसे तुला आत्ता खिशातून सांग ऑनलाईन काय ऑनलाईन दर बारची तसंच म्हणतो तू यांनी रुपया नाही दिल्यामुळेच झालं हे सगळं मला सांग- यांनी तर मला पैसे दिल्यात ऊस गेला हा आली पटी दिलंय याच दिलंय त्याच दिलंय याच रुपयाचे आहे ना माझ्यापाशी रुपये आहे ना मग मिटवा नको आणि लोकांचं ती बायको पार सोडून निघाली मला तिला रील्स काढा आयफोन हा आणि रील्स आयफोन मध्ये रील्स काढा गळ्यातलं दागिनं हा एवढंच घेतलंय आणि काय आता मला तरी काय सांगता येईल बुवा ते आता काय तेवढंच घेतलं तुमच्या घरातलं मला काय सांगता येईल माझ्या पैशाची बोलतो मी माझ्या मतलब ए थांब म्हणजे तिच्या भावाने घेतलेला आयफोन तोच घेऊन दिलाय आणि तिच्या आईने केलेला डाग तोच केलेत का मग तुम्ही रुपयात देणार मला सगळं तुमचं चाललंय आम्ही काय मरायचं का नुसतं दारे धरू धरू हा? तो माझा भाव नाही ह्यो माझ्या बापाचं पोर नाही तुमचं मिटवा नाही नाही लय प्रेमाचा भाव आहे बघा ना तू काही म्हणला तरी तुला हिस्सा चुकणार नाही आणि पैसे चुकणार नाही तू ग बस नाही तर मी तुझ्या डोक्यात कुऱ्हाड घालून तुझी भांगच करीन तुला इकडे बघा ती काय व्हायची ती मला सोनं करायचं आलं, मला ए, पण पाहिजे. तुला सोनं करायचं त्याने 1 महिन्याने झकमारी केली मी करू का मी करू का म्हणजे मला काय सांगतात तिने म्हणजे पायापर्यंत सोनं घातलंय आज पुद्दारात साव करणार तुझ्यामुळे आज दारात साव ठेवला चिंकी डब्यात आलाच नसता तर मागचं ऊसाचं बिल निघलेलं तर मला दिले असते ना पैसे थोडंसं देत नाहीत मी काय तुला किती बारा दोघं पैसे नवरा माहिती बायको काय असेल ती तुला किती माझा बारा नवरा पैसे कष्ट माहिती करतो आणि आम्ही ट्रॅक्टरचा पैसे हप्ता कोण भरायचं होतं कोणचं हा नवा घेतलेला तुला काय काय उपयोगाचा ट्रॅक्टर येतो घेतलाय कशाला थांबला का जरा राजश्री काय करतोय ट्रॅक्टर कशाला ग बस रानात लागतोय गव्हाण याला आणल्यापासून ऊस केलाय ऊसाला ट्रॅक्टर लागन का नाही हा मग तुम्ही नेतात का नाही लागवड केल्याच्या नंतर ट्रॅक्टर आणलाय मग काय ते बांधणी करायला नेला असेल ना बांधणी करायला लागतो नांगराय काखऱ्या कट्टा काय खत नाही बारीक आला घ्यायचा ना बारीक घ्यायचा 8 लाखाचा ट्रॅक्टर घ्यायची काय गरज आहे तुला तुला बाकीचं कोणी हुशार हाना सांगितलं तर अरे मी काय आपा तुम्ही सांगा आता मला हे बाबा मी तुमचा न्याय करायला आलेलो नाही माझी पैसे न्यायला आलोय मी निस्ता जोडीदार मला बाकीचं काही सांगू नका तुमच्या घरचा न्याय करायला नाही आलो मी तुमचा वाद मिटाय नाही आलो धंदा करायची माझी पैसे न्यायला आलोय मी तोंडच कोळशावणी म्हणून त्यांनी तोंडाला कोळसं लावून घेतलं ना आता दुसऱ्याच्या बोकांडी तुम्ही मला चला मला तुम्ही मला सोनं करायचंय मला बोलते ऐका माझ्या हा लय चांगला नवरा आता फेड की मग सोनं तीच म्हणलं आता फेड पुढे पुढे लावेन हा, फेड त्याचा पैसे आता तू फोन करायची गरज नव्हती बायकोला हा आपा तुम्ही मारण्याचा गर्भ आहे तू उठून निघायचं हा. तुम्ही उठून निघायचं म्हणू नका हम्म? ही मिटवा आमची भांडणं आधी मी वाद मिटाय नाही आलेलो वाद मिटा काय ना ते सगळं पैशाचं आणि देऊन टाकायचं गरज सावकाराचे नाही पैसे हा बापाने आणून दिलेली जमीन बर का सासऱ्याचे माझ्या तुला बापाला जोडीदार नाही. नुसता तेच काय म्हणलं. म्हणला माझ्याकडे बापाने ट्रॅक्टर तुझ्या आहे. तुला आणली. 8 लाखाचा ट्रॅक्टर आणून दार त्याचं चाक सुद्धा माग मोर नाही केला अजून आणल्यापासून अरे ती पण वस्तू झाली ना दारात कशाला झाली मग मला बी वस्तू झाली ना माझ्या बायकोला अरे ही बायकोच वस्तू आहे तुझी निर्जीव अरे मी काय म्हणतोय त्याला भाऊजी नीट बोला बरं का सांगायला लागले. खोटं बोलली मीच तू. म्हणलं काय खोटं बोलले मी तू माझ्या भावाने आयफोन घेऊन दिलाय खोटारलीच आहे ती दोघं पण नवरा बायको बोट उघडू नको हातोडीने डोकं हाणीन तुझं हा हे असलंय ए, बायकोला आपलं बोलला. मी जातो बाबा तुमचं जा, काय मग तर कुठं काय जाऊ का तर पैसे द्या आणि 2 लाख माझ्या बायकोला सोनं कराय पैसे चुकणार नाही तर मी जातो भांडण लावा घरी आलात का तुम्ही कोणाचं मला काय करायचं आहे भांडणं लावायची जा पैसे देत नाही मी पैसे बघू तुमचं घे. काय तिकडे बघ रस्त्यात बघू जाऊन पैसे मागा. कवा कसे घ्यायचे ते घेईन मी तुम्हाला घरात हा. भांडण लावा आला का तुम्ही गाडी भरायचं 2 लाख द्या मला आपल्या रस्त्यावर जाऊन पैसे मागा त्याचं. पैसे कुठं घेऊ आम्ही हा. पैसे कुठून न घेऊ जा. तुम्ही खाली बसा तुम्ही बसा खाली तुम्ही बसा कुऱ्हाड कुठे तुम्ही आधी खाली बसा खाली बसा मला बाय यांना कळत नाही का सावकार बिवकार असले लगेच भांडणं करायची गेलं 2 लाख बुडलं आपलं तुला लगेच मला हाना जाऊ होते बायकोला माझ्या बायकोला बोट दाखवता जमत का तुला मला माहित होतं तो मला देते 1 लाख रुपये ते 2 ऐका की आता तुला बी तुम्ही केलं की सोनं दुसऱ्या सावकाराकडे चला त्याच्याकडून 2 लाख रुपये घेऊ आणि आपण ना असंच बुडवू त्यांचे पण हा? इकडं बघा मायाकड इकडं बघा हा बुडू ना आता ह्याचं दाखव मला सोनं करायचंय माझ्याकडे एवढंच मंगळसूत्र आहे बरं चालते करू तुम्ही जा एक काम कर तिला सोल आणि एखादी मोठी गायची तुमच्या बायकोला बांधा ना सोल गळ्यात. भारी दिसेल. हा मग लय काढीन. छान बरं का? लोकांचा पैसे बुडवून तुला किती आनंद वाटायला लागलाय का उरावर बसायला आल्यावर कळ डबल अगं तुला लपतू
नको बोलू. काल वाजता थांब एखादी सोल गुत्तेव गळ्यात आणि मग रील्स काढ चल छय्या छय्या छैया छैया बया बया तुमची बायकोच काढती रील्स आम्ही नाही काढत 1 लाखाचा पण घेतला बुडवलं का व्हायना पण घेतला काय हिला लय रीलचा नाद आहे. असं परता जा नरड कोरड पडलेला का लय मजी पाणी आणा. आणि ते अप्सराच दिसते असंच वाटतंय तिला आईच मी अप्सरा. हो बया अरे राम काही चव आली तुझ्या तोंडाला तुझ्या रील्स लाग बाई जयसी भानकुदळ भोकाची. रुपा तुझं भांडकू द्या भोकाची ए जा. अरे का पण आता का तुम्ही हातुड तुम्ही आमच्या पुढे तुम्ही मला सोनं घ्यायला चला ती बी आपल्या पुढे सावकारावर नाटक असते ना, घरात गेले गेले गुलू 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 बोलत असते. ऐ गुलू गुलू त्यासोबत करायला मला काही लय ही नाही झाकी घेऊ आयफोन थोडासा. येणार ना हा ठीक आहे मग तुम्ही बी काढायचं अरे जा चेष्टा तुमच्या बायकोला मारा की. त्या सावकाराकडे पुन्हा गेला ना त्याला म्हणून हाणलं हो बाबा. त्याला मी डायरेक्ट तो आमच्या घरात भांडणं लावले विषय संपला त्याला कोण केस रुपया करीन म्हणा देतं? तुझ्यावर. आता बराबर करतो मी मी आता त्या बाप्पू सावकाराकडे जातो. हा ट्रॅक्टर देऊन टाकते कोणाच आहे ती ते सावकाराचंच आहे. किती आणू आता आपण? बघ तुला काय मिळ बसन तेवढा मिळ त्याच्याशिवाय कळत नाही त्यांना त्यांनी दुसऱ्याच्या बांध कोरल्यावर आपण बी त्यांचं काहीतरी डाव करावं लागत सावकार कशी झाले आता ह्याचे पैसे काय घेतले का घेऊ नये नाही, मांद नाही. कुरकुर खाल्लं आपल्या त्या आत्याचे रान आहे का त्यांनी फार सगळं- वात्याचं हा सगळं त्यांनी कुरून 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 आणि हे काय बोला गेले का पैशात जोरावर छाती पुढं काढतो आता ये म्हणावं पैसे नाही कशाच बुडलं तुला मी आलो त्या ये बाप्प्या लवकर जाऊन ये. बायकांबरोबर नका भांडणं करू. कोणाला ये तुला काय मी बायको बोळा दिसतो काय रे हा थांब बघतो मी कस काय येते मग